कागलमधील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी समरजितसिंह घाटगे यांनी विश्वासघात केलाय असा आरोप केला। कुठल्याही प्रकारे समरजित राजेंनी पक्षाला किंवा जनतेला विश्वासात न घेता परस्पर हा घेतलेला निर्णय आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच असं तुम्ही म्हणला ती राष्ट्रवादीची युती आहे असं म्हणता येणार नाही, कारण राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांना त्यांनी विश्वासात न घेता निर्णय घेतलेला आहे। आमचा पहिल्यापासून विषय होता किंवा भाजप सोडून कुठल्याही प्रकारे निर्णय घेण्यामध्ये पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना निर्णय दिला। कारण आता जी युती तुम्ही बघितली तर ही दोन राष्ट्रवादीची नसून ही समर्जित हे ओरिजिनली भाजपची, फक्त आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळी आमच्याकडे आले होते। त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचे पदाधिकारी नाही आहेत, आमच्या पक्षाचे कुठल्याही राज्य लेवलचे किंवा जिल्हा लेवलचे पदाधिकारी नाही आहेत। त्यामुळे ही जी युती झाली अशी म्हटला ती भाजपची आणि समर्जित घाटगे मुश्रीफ साहेब जे राष्ट्रवादी अजित पवार गटांची ही युती झालेली आहे। आज ते म्हणत असतील दोन राष्ट्रवादीचा अजिबात नाही, ही भाजप आणि मुश्रीफ साहेबांची युती झालेली आहे। विधानसभा निवडणुकीचा दाखला देत या काळात समरजितसिंह घाटगे यांना आर्थिक मदत आणि राजकीय ताकद देण्याचं काम खासदार शरद पवार यांनी केलं होतं। असं असताना सुद्धा त्यांनी विश्वासघात केला, त्यामुळे जनताच त्यांना धडा शिकवेल असंही पाटील यांनी सांगितलं। यांची जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत नव्हती, त्यांनाच आमची मदत होती, त्यांनाच कधी मुस्लिमच्या विरोधात लढायचं होतं। त्यासाठी कागलमध्ये पूर्ण ताकद देऊन पवार साहेबांनी आर्थिक मदत आणि ताकद देऊन सुद्धा लढले होते। त्यामुळे त्यांची जिल्ह्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि जिल्हा त्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा दखल घेतली जाणार नाही। की ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्याबद्दल मात्र जनतेमधनं प्रचंड मोठा उद्रेक होईल याची मला गॅरंटी आहे। या संदर्भात खासदार शरद पवार यांना अहवाल देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं।